मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालयाजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना हरियाणा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे। ही कारवाई रात्री 1 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 70,13,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नौशाद खान वय वर्ष 24 हरियाणा व विष्णू झाट वय वर्ष 25 राजस्थान असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे।